श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला. तुम्हाला ते कर्दळीवनातलं सांगायचं होतं ना, अनुभव हा ऐकायचा हा आहे आम्हाला सांगते ना तो. कर्दळीवन परिक्रमा केलेली आम्ही. हां, 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 हां. हा खूप सुंदर आहे ती कर्दळीवन. तुम्ही आणि पण ना, मिस्टर दोघं गेलेलात? हो हो आम्ही दोघं गेलेलो. हां, हां, हां. झाले असतील 2012-12चीच असेल. मी काय आता प्रत्येक एवढ्या साल नाही लक्षात घेत, कारण पुढे 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 सगळं चालत बरोबर, असतं ना, पण बरोबर. राहतं तसं लक्षात. हां. 2012-13 मध्येच केलेली होती. अच्छा. पण मी तुम्हाला ना पहिल्यांदा तो कर्दळी वनाचा शोध कोणी लावला हां, 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 हां. ते सांगते. अच्छा, की अच्छा. त्यावेळेसच मला म्हणजे आधीच मला त्याची माहिती मिळाली की हां. 2003 मध्ये मासिक होतं एका अक्कलकोटवरनच आमच्याकडे मासिक यायची आणि तिथेच मासिक मिळालं होतं. हां. मग ते घरी आल्यावर मी ते वाचलं होतं हं, हं, हं. आणि त्याची हेडलाईनच फ्रंट पेजवर कर्दळी वन परिक्रमा म्हणून होती. ओह! हा अच्छा. आणि महाराजांच्या सेवेत ते शब्द ऐकलेला होता ना कर्दळी वन हो, म्हणून. हो. बरोबर. हां. पण माहित नव्हतं की हे कर्दळीवन म्हणजे मला काय वाटायचं की चिखल असेल असा. अच्छा. हां, वण म्हटल्यावर. हां. आणि कर्दळी हे फुल आहे हे पण नव्हतं माहिती. हां, 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 हां. कर्दळीचं फुल असतं म्हणून असं. अच्छा. ते पण माहीत त्याच्या नव्हतं. एवढं पण नव्हता त्याचा अभ्यास केला. 2003 ला ते मासिक माझ्या हातात पडलं. अच्छा, मग मी अच्छा. ते वाचलं. हां, मग हां. त्याच्यातनं सगळं खरंच खूप छान होतं. त्याच्यात संपूर्ण माहिती दिली होती. हं. म्हणजे एक 7 ते 8 दत्तभक्तांचा ग्रुप होता. अच्छा. हां. ते ठेवलं होतं मी मासिक जपून, पण आता मला ते सापडतच नाहीये. आणि अच्छा. त्यात 3 ते 4 जण गाणगापूर मधली होती हं, 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 हं. आणि दुसरी कुठे पुण्याची 2, मुंबईची 2 असं 7-8 जण होती. हां, हां, हां. अशी भक्त आणि कुणाच्या तरी ते स्वप्नात तो दृष्टांत झाला. अच्छा. हां, हां. की कर्दळी वन आहे असं काहीतरी म्हणजे त्या मासिकात छापलं होतं ते मी तुम्हाला सांगते. हो, हो, हो. तर त्याच्यात मग त्यांनी ते 7-8 जणांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण तिथे हं, जायचं म्हणून. हं, आणि मग हं. त्यांनी तो प्लॅन तयार केला असेल कसं जायचं, काय जायचं. बरोबर. आणि हं, त्या 7-8 जणांनी काहीतरी गाणगापूरमध्ये संकल्प सोडला आणि हं, तिथून त्यांनी ती हं. गाडी वगैरे काय केलं असेल आणि ते त्या शैल्यपर्यंत पोहोचले. अच्छा. हं. कारण ग्रंथातच आहे ना नृसिंह सरस्वतींच्या की ते बरं. शैल्य यात्रेला गेले आणि तिथूनच ते गुप्त झाले. बरोबर, बरोबर. मग ती जी मंडळी होती दत्त भक्ताची त्या श्री शैल्यपर्यंत पोहोचली. हां, हां. आणि तिथून मग त्यांनी काय ते तिथे एक चंचू म्हणतात आदिवासी जमात आहे एक. बरोबर माहिती आहे. त्यांना हं. चंचू म्हणलं जातं. काय जास्ती नसतात ती तुरळक असतात. बरोबर. फक्त हं. त्यांच्या त्या बोटी असतात. त्या ह्या बोटीच्या किनाऱ्यावरून ते पलीकडच्या किनाऱ्याला आपल्याला सोडतात. अच्छा. हां. मग ती 7-8 जण त्या बोटीत बसून तो एक चंचू म्हणलं जातं त्याला. हां. त्यांनी त्यांना व्यंकटेश किनाऱ्याला सोडलं. म्हणजे पलीकडचा जो किनारा आहे ना, त्याला त्याला तो वेगवेगळं. व्यंकटेश किनारा नाव होतं. अच्छा. आणि श्रीशैल्यापासून बोटीने 21 किलोमीटर अंतर आहे. बापरे, बापरे! एवढं? बॅकवॉटर आहे. ते धरण बांधलेलं पाताळगंगा नदी आहे ती पाताळगंगा. अच्छा, अच्छा. हां, 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 हां. ती खाली 1200 फूट खोल आहे. बापरे! हो, सुंदर आहे ते शैल्याला धरणं बांधले त्याच्यावर ते ते बॅकवॉटर होतं. आणि अच्छा. त्या बॅकवॉटरमध्ये त्या बोटीत बसून ते 21 किलोमीटर तो मार्ग असेल ना कसा त्यांना माहित असेल आणि ते बापरे! हो, बॅकवॉटर ते हो, हो. धरणाचं. मागचं. त्याचा हो. प्रवाह जास्ती हे असतो. बरोबर त्याचा वेगवान फ्लो असतं ते. असतो. हार्ड असतो ते नदीपेक्षा. हो, हो. आणि त्या किनाऱ्यावरनं ते पलीकडच्या त्या किनाऱ्याला गेलं. त्यांनी त्या किनाऱ्याला असेल काय व्यंकटेश किनारा हां. नाव दिलं. म्हणजे आपल्याला पुढचे किंवा नाव असेल आधी पुढचे प्रवास सोपे जातील. आणि सोपे मग जावे ती म्हणून. लोकं ती 7-8 जण उतरली त्या किनाऱ्यावरनं. हां, आणि हां. जसे जसे कोणाला ते दृष्टांत असेल त्याप्रमाणे ते मार्गक्रमण करत होते. अच्छा. हां. हां. आणि त्या पद्धतीनेच आम्ही पण केलंय. पण मी तुम्हाला पुढच्या भागात सांगते. हां, हां, हां. मग त्या किनाऱ्यातनं तिथे एक गुहा लागते. त्या हां. किनाऱ्यावर उतरायचं 21 किलोमीटर प्रवास करून झाल्यावर. बापरे! आणि 7 डोंगर लागतात आपल्याला. तिथून पुढे? हो, 7 लागतात. बाई 1, गं! 2, 3 पण ते डोंगर कशाचे आता अद्वैताकडे जायचं. अच्छा. हां. ह्याचे डोंगर ते काम, क्रोध, मोह, लोभ, मद, हां, हां. मत्सर
हा ते अच्छा. डोंगर असतात त्याला. तो अच्छा. अद्वैत अर्थ झाला. मग ते 7 डोंगर असे चढायचे आणि उतरायचे. बापरे! सगळं पायी करायचंय. हो हो, पायी पायी. पण ती तुम्हाला मी रचना सांगते ती कशी केलेली आहे. हं, आणि ते डोंगर उतरून ती मंडळी होती जी दत्तभक्त ती गेली. हं. आणि पलीकडे आणि आपण जरा 2-3 डोंगर उतरलं ना की आपल्याला पाण्याचा आवाज यायला सुरुवात होते. ओह! हा हा, आता आपण जाणार तिथे, आपण बरोबर काय नेणार? बरोबर, पाणी किती नेणार आपण पाणी? बरोबर. हो. शेवटी पाण्याचाच आधार घ्यावा. मग तो धबधबा पडत असतो, तो येतो आपल्याला 3-4 किलोमीटरने. सगळं शांत असतं ना, जंगल, आवाज बरोबर. येतो. मग त्यामुळे त्या आवाज येत असेल छान. छान येत नाही, आपण त्या आवाजाच्या दिशेने जायचं. अच्छा, अच्छा. हां, हां, हा हां. हा, ते संकेत आहे की आपण कसं मार्गक्रमण करायचं. बघा किती ती स्वामींची आणि सुंदर आहे. दत्ताची हा, कृपा आहे. ही लीला बघा किती सुंदर आहे. तो हो. पाण्याचा आवाज येतो, आम्हाला आलाय तो आवाज येतो, मग त्या दिशेने आपण चालायचं. हां, हां, आणि हां. तो दिवस कसा निवडायचा? साधारण पौर्णिमा निवडायची. अच्छा. म्हणजे वर चंद्राचा प्रकाश असतो. बरोबर. म्हणजे रात्र असेल तरी आपण जाऊ शकतो हां, तिथे. जाऊ शकतो. म्हणजे जर आपल्याला चुकून काय झालं झालं तरी आपलं हं. मनोधैर्य राहतं. बरोबर, बरोबर. आणि ते असून तुम्ही ती कोणती निवडायची? साधारण मे महिन्यातली. अच्छा. मे महिन्यात दिवस मोठा असतो बघा. मोठा असतो. बरोबर. आणि रात्र रात असते. मग आता आपण जे काही दृष्टांत झाले असते त्याच्या आधारावर पुढे चालणार असतो ना. हो, बरोबर. मग ती 7 डोंगर उतरून गेलं की ती पाण्याचा आवाज येतो. हं. पाण्याचा आवाज आहे, तिथेच अशी गुहा आहे मोठी. बापरे! 200 माणसं, हो, 200 माणसं सहज राहतात तिथे. गुहेत? हो, हो, हो. गुहेत बापरे! राहिलोय आम्ही. ताई. पण हं. छान आहे अहो. दोन्ही गोष्टी आहेत. थ्रिल पण आहे म्हणजे असं. हां. आणि देवभूमी आहे ती. तिथे तपश्चर्या केली आहे ना साधू बरोबर, संतांनी. बरोबर, बरोबर. त्यामुळे ते एक स्वर्ग असल्यासारखं वाटतं. बरोबर. हां, हां. खूप सुंदर वाटतं. आणि मग ती गुहा आहे. मग आपण जाताना ते मॅनेज करायचं ना, हां. जेवणाचं आपल्या, काय बरोबर. काय न्यायचं त्या पद्धतीने. मग ते त्यांनी तसं ते नेल्यानंतर ती लोक ते गुहेत म्हणजे त्यांचा अनुभव त्यांनी तो कथन केलेला आहे ना. हां, हां. हो, तो बरोबर. पहिला मी तुम्हाला सांगते. मग ते गुहेत राहिले 7 जण. अच्छा. हां. ऐकून घ्या. आता त्या गुहेत काय नेलं असेल? पाणी होतं, पाण्याची सोय आहे. हां, हां. पण बरोबर, त्यांनी मागच्या भक्तांसाठी पण कशी सोय केली हे पण फार महत्वाचं आहे. म्हणजे बरोबर. आता ते पुढच्या ह्याच्यात सांगते की त्यांनी तिथे असं पाण्याचा विटा नेऊन, हां. तुम्ही सिमेंट नेऊन असा हे बांधलाय, हौद बांधलाय असा टँक पाण्याचा. बापरे! हो, धबधब्याचं पाणी मग त्या टँक मध्येच साठतं. बापरे! किती मेहनत केली असेल त्यांनी ती. मेहनत पण ते डोकं पण, बुद्धीला पण किती हे हो, दिलंय. मोठी गोष्ट आहे. लढवणं बुद्धी. आणि मे महिन्यात तो एवढा मोठा जोरजोरात धबधबा वाहतो. अहो, भरपूर पाणी असतं तिथं. हो. हो, अच्छा. भरपूर पाणी आहे. आणि मग ती लोकं राहिली. हां, आणि आता ती रात्री सकाळी त्या शल्यच्या इथून ते 21 किलोमीटर आली. हां, तिथून ती 7 डोंगर उतरून त्या गुहेत आली. मग हां, आता गुहेत ते काही टॉर्च वगैरे सगळं घेऊन गेले होते. हां. आणि तो रात्री मुक्काम करायचा आणि सकाळी मग कर्दळी वनात जायला निघायचं. अच्छा. हां, हां. म्हणजे तिथून कर्दळी वन परत 5 किलोमीटर आहे. बापरे! बरं, 5 किलोमीटर असेल, पण तुम्ही रस्ते कसे शोधताय? बरोबर. कशी शोधणार? हां. दृष्टांत कसे आहेत बघा ना मग ते. हां, हां. आणि मग त्यांनी ते बघा, त्यांनी ते छान पुस्तक मासिकात खूप सुंदर वर्णन होतं. हां, आता मला जे मी आहे तसं तसं मला आठवते ते मी सांगते. हां. आणि मग ते लोक सकाळी काय अंघोळ करून महाराजांचा जय जयकार करून ती 7 जण, सिक्युरिटी आणि वाघ आहेत ना खूप तिथे. अच्छा. मग सिक्युरिटी कसली? प्राण्यांची. नाही, नाही. मग सिक्युरिटी कोण देतं? गव्हर्नमेंट देतंय तिथे? गव्हर्नमेंट नाही तिथे, तोपर्यंत गव्हर्नमेंट पोहोचलं नव्हतं. अच्छा. गव्हर्नमेंट केव्हा पोहोचलं ते मी सांगते तुम्हाला नंतर. गव्हर्नमेंट नाही तिथे, वन विभाग नाही. अगं बाई! वन विभाग नाही. आणि पलीकडे ते छत्तीसगड किंवा तुमचा आंध्र आहे ना, बरोबर. आंध्र प्रदेशात येतं ते. अच्छा. हां, आणि हां. मग ते सकाळी 7-8 जण सगळं आवरून पहाटेचे निघाले. तिथे हां. पहाटे 5ला सूर्य उगवतो. अरे बापरे! हो, पहाटे 5ला सूर्य उगवतो. मे हं. महिन्यात तर स्पष्ट दिसतो 5लाच. अरे बापरे! हां, 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 हां. मग ती लोकं 7-8 जण बघा, आता त्यांना काय ते दृष्टांत, ते आता त्यांनी तेवढं नाही वर्णन केलं. हं. आणि मग ते 7-8 जण महाराजांना स्मरण करून धाडस केला ते. समजा निघाली. रस्ता फसला तर?
जंगलात हो, तुम्ही काय करू शकताय? काहीच करू बरं, शकत नाही. नेटवर्क 2003 साली हे नेटवर्क नव्हतं आपल्या तर. नव्हताच. आणि बरोबर, ग्रामीण भागात तर काही एवढं पोचलेलं नव्हतं, पण ते ग्रंथात माहिती असते ना. बरोबर. ग्रंथांच्या आधारे त्यांनी तो प्रवास केला आणि मग ते 5 किलोमीटर हं. ती पाताळगंगा आहे ना, ती हां. त्या कर्दळी वनात प्रकट होते. हो? हा म्हणजे आम्ही अभ्यास केला ना असा आणि आता समजा त्या गुहेतून आपण निघालो म्हणजे ती हां. लोक निघाली, तर बरोबर. मग अशी केसाच्या ते थोडीशी नदी वाहते, पाणी वाहतं ओढ, पण अरे अगदी केसा इतकाच हा बारीक, बापरे! छोटूसा, हा छोटूसा. आणि या बाजूने दरी हां. आणि या बाजूने दरी, अरे दोन्ही दरी आहे. अगं बाई! आ- हां. आलं का लक्षात? हो, आणि हो. मधून ती केसासारखी पाण्याचा ओहळ आहे, पण ती नदी आहे. अच्छा! हा, ती पाताळगंगा आहे म्हणजे ही महाराजांची रचना आहे. मग ती बघा. नदी नदी पकडायची आपण, नदी नाही, हा ती आपण त्याला नदी नाव दिलं. हां. केसासारखी वाहणारी म्हणजे तिचं किती लांबी रुंदी असणार किती बघा. लांब असं हो, तेच. किती रुंदी किती असणार, आपण तर काहीच गृहीतच नसणार. करणार. बरोबर. आपण तो म्हणणार की अगं एका घरात सुद्धा ग्लासाच्या पाण्याचा सुद्धा एवढा प्रवाह बरोबर, नसतो. मग बरोबर. ती नदी तिच्याकडे लक्ष ठेवायचं आपण. हम्म. हा, आणि तिला पकडत 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 आता या गुहेतून निघालो सकाळी पहाटे, तिला साक्षीला ठेवत तिचा ओहळ जसा वळेल ना तसं आपण वळायचं. बघा कशी रचना आहे. हा हा, तसं तसं चालायचं. आणि बापरे! थोडस 3-4 किलो गेलं ना की परत आपल्याला ना पाण्याचे आवाज येतात. अच्छा. हां, हां. धबधबा असतो तो, पाण्याचा आवाज येतो अरे येतो आवाज. बापरे! हो. हो हो. आणि लक्ष द्यायचं, पाण्याचा आवाज देतो ना हां, की हां. मग त्या पाण्याच्या आवाजाच्या दिशेने चालायचं. बापरे! मग कसे कमाल. कर्दळीवन ब पाण्याच्या दिशेने चालत आणि ना ऐकून घ्या. हां. आणि ते 7 जण पहिल्या ह्याच्यात यशस्वी झाले हा, हां, हां. पोचले तिथे. अच्छा. पण हां. ऐकून घ्या, आता ते काय केलं, ते एक पाण्याच्या दिशेने आवाज आला त्यांना की या इथं हां. पाणी आहे. आणि हां, हां. जिथे पाणी असतो तिथे शिव असतो. बरोबर. हो. आलं का? हो, मग हो. ते पाणी दिसलं, पण ते काय लगेच सापडेल, आता त्या भगवंताच्या लीला असतात, लगेच सापडणार का तिथे? महाराजांनी सांगितलंय की नाही की मी वारुळातून प्रकट झालो म्हणून, हो. पण वारुळच दिसेना त्यांना. अगो बाई! हां, हां, हा, हां. मग आपला जीव खालीवर होतो ना, अजून कसं बरोबर. दिसत नाही. मग बर थोडा आपण नाराज पण होत असतो, परत महाराजांना आठवत असतो. हो, हो. आणि त्यावेळेस त्यांना सगळी छोटी मोठी वारुळं दिसली हा त्या जंगलात. हां, 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 छोटी हां. छोटी होती. हां, हां. आपण ते जे मोठं, आता महाराज 7-7 फूट उंचीचे बघा, मग हं, वारुळ किती उंचीचं असेल? हो. ते 10 त्याच्यापेक्षा फूट तर मोठंच नक्की, पाहिजे. हो. 10 फूट तर नक्कीच असणार. बरोबर. मग ती 6-7 जण हां, थांबली एका ठिकाणी. हां. जरा काहीतरी हेच होईना, सापडे नाही. हां, हां. आता काहीतरी आता शेवटी दृष्टांत आहे, अभ्यास आहे म्हणल्यावर थांबले. हां. आणि परत त्यांनी निर्णय घेतला की आता बास झाला, आपण इथून परत फिरूया. अगो बाई! हा, कारण दिसतच जंगल आहे नाही ना, जंगल. बरोबर, जंगल आहे शेवटी. बरोबर. काही आता सगळ्यांचे मत नाही, एक एक दोन जण म्हणत असतात थांबूया बघूया, 2 जण काय म्हणतात नको बास झालं. हो, हो. आपण जर जंगलात हरवलं तर कसं काय होणार ना, करायचं? हो. कॉन्टॅक्ट. बरोबर. काय असेल महाराजांची इच्छा, असं पण होतं. आणि त्यांनी असे बसले त्या कट्ट्यावर. हां, आणि ना एका असताच 1-2 व्यक्ती सहज खाली बघितलं, असं हां. वाकून, जरा खड्डा होता. हां. आणि तिथे ना 1000 का 1200 फुलपाखरं बसलेली होती. बापरे, बापरे! 1000 ते 1200 तेवढी फुलपाखरं अशी उंच उडाली. अय्या! त्यांना ते हे दिला संकेत दृष्टांत, दिला की इकडनं चला. इथेच आहे मी, जरा खाली वाकून बघा म्हणून. अय्या! मग ती सगळेच गोळा झाले आणि त्यांनी खूपच फुलपाखरे उडाली म्हणून एक जण असतात, त्यांनी जरा खाली उघडून बघितलं की त्यांना वारुळ दिसलं. बापरे! मग ते अनुभव सांगतात बघा महिला, हां, की फुलपाखरू महाराज हां. फुलपाखराचं ते हे
100% खरंय. 100% खरंय. म्हणजे ते आला का फुलपाखरूच्या मी रूपात. तुम्हाला ते पुरावे दाखवले बघा, ज्या ज्या महिलांना फुलपाखरू दिसतं हो. महाराजांचं, तर मी तुमचे अनुभव होते ना, तेव्हाच मी म्हणायची या महिला जे सांगतात ना ते खरंच 100% म्हणून. खरंय, खरंय. अगदी. फुलपाखराच्या रूपात महाराज थोडेसे सांगतात बघा, आमचं फुलपाखरू घरात होतं 2 बरोबर. दिवस. बरेच आहेत असे अनुभव आहे. पण मी ऐकायची आणि माझं तर तिथेच हे व्हायचं, की की स्वामी हो, यांना येऊन गेले यांच्याकडे. आता त्यांना इतका अनुभव नव्हता. पण त्यांना ते थोडंसं जाणवतं ना, हो, की अगदी. महाराज आपल्या स्वतःला जाणवतं ते. बरोबर, बरोबर. आणि मग ती 1000-1200 फुलपाखरं उडाली. खूप हो. उंच. आणि मग हं, सगळे एकामागून एक ते खाली उतरले. जर असं मी सांगितलं ना, या हं. बाजूने दरी आहे आणि या बाजूने दरी आहे. आलं का हो, लक्षात? हो, हो, आणि हो. मधून त्या कर्दळी वनात जायचे. बाप! सूर्याची किरणं पण पोहोचत नाहीत हां सरळ. नाही हं? अंधार असतो असा थोडासा. म्हणून तो पौर्णिमा आणि मे महिन्यातला दिवस निवडायचा असतो. अच्छा, बरोबर. म्हणजे उजेड पण पाहिजे तिथे थोडंसं. उजेड पाहिजेल आणि परत आपल्याला रिटर्न फिरायचं असतं ना, मग 3च्या आत फिरायचं. बापरे! वाघ बाहेर पडतात ना, 3-4 नंतर प्राणी बाहेर पडतात. प्राणी बाहेर पडतात. आणि बरोबर. ते तर पलीकडचं जे शैल्य डोंगर आहे तिथे सगळं आम्ही रस्त्यावर वाचत होतो, की वाघांपासून सावध राहा म्हणून. हो, मग सगळे असं. बोर्ड लावलेले होते ना, असे 1-1 फुटावर. हो का? आता लावलेत तिथे हां? आहेत. तेव्हा तर लावलेलेच होते आणि आता तर कितीतरी असतील. आणि बरोबर. मग त्यांना ते वारूळ दिसलं. हां, हां, हां. आणि मग त्यांना ती खात्री झाली, की महाराज इथेच आहे म्हणून. इथेच आहेत. बघा हो. म्हणजे महाराजांनी त्यांना रिटर्न जाऊ दिलं नाही. नाही आणि तुम्ही त्यांनी एवढे त्यांना आले ते आहात. कर्दळी वन शोधून दिलं ना मग. हो, त्यांनी शोधलं ते हां? ते 7 जणांनी शोधलंय ते. 2003 ला शोध लावलाय तो. बापरे! म्हणजे आत्ताच शोध लागलाय तसा तो. आता म्हणजे ती आता आधीची कोण संत महात्मे तिथे तपोभूमी आहे ती एक प्रकारची. बरोबर, बरोबर. हो. केलेली असेल पण आता हे प्रसिद्धी पण पाहिजे ना. आता बरोबर. पुस्तक छापलं तर पुढच्या पिढीला माहित पडणार ना. अगदी, अगदी. आणि खरं. समजा आधीचा कोणता ग्रुप येऊन गेला असेल, पण त्या ग्रुपचा ह्या ग्रुपशी कॉन्टॅक्ट झाला तर ना. झाला तरच. अगदी बरोबर. नाही आणि झाला तर ह्या त्यांनी ग्रुपनी कुठे शोधलं. प्रचार-प्रसार केला असता तर कळालं असतं. नाही तर नाही कळणार. मग आता आम्ही जे मासिक वाचलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, की आम्ही शोधलं. हो. कारण कोणच नव्हतं पोहोचलं तोपर्यंत. बरोबर, बरोबर. आणि कधी कोणते जर ऋषीमुनी असतील, पण त्यांचा ना आपलं काय म्हणजे संबंधच आलेला नसतो ना. बरोबर, बरोबर. आणि मग त्यांनी त्या ग्रुपने काय केलं, मग ते पहिल्या दिवशी मग त्यांनी तिथे एक शिवलिंग स्थापन करून ठेवलं आहे अजून. अच्छा! शिवलिंग आहे, पादुका आहेत. म्हणजे त्यांनी बऱ्याच परिक्रमा केल्यानंतर 4-4 महिन्यांनी केल्या, 2-2 महिन्यांनी. बापरे, बापरे! हो. त्यांना ते जे काय असतील ना मग त्यांना तो साक्षात्कार ध्यासच लागला तो. ध्यासच लागला, पण त्यांनी मागच्या लोकांसाठी पण सोय करून ठेवली. हो, म्हणजे त्यांनी सगळ्यांसाठी त्यांनी की तुम्ही पण जाऊ शकता अशा पद्धतीने जाऊन त्यांनी केलं. त्यांनी काय केलं, ऑइल पेंट कलर नेले आणि ब्रश नेले आणि दगडावर बाणांनी खुणा केल्या. बापरे! हो, तुम्ही असं जा म्हणजे तिथे असे मेसेज लिहून ठेवले. सगळे बाण आहेत, सगळे दगड असतात ना मोठी हो, मोठी हो, हो. त्याच्यावर. आणि झाडं होती तिथे असे गोल करून त्यातला असं खिळे ठोकून बाण लावले. दोन्ही बापरे! बाजूने 1-1 फुटावर बाण लावले तिथे सुद्धा. हो. म्हणजे सहज जाता येईल अगदी. सहज जाता येईल म्हणून. बघा, ते स्वामींचीच कृपा, की महाराजांपर्यंत कसं तिथे पोहोचायचं, साधी गोष्ट नाही ना. आणि मग ताई, हां. तुम्ही पण एवढे डोंगर वगैरे चढून गेलात? आम्हाला हं. तुम्हाला माझा अनुभव सांगते. आता ह्यांनी शोध लावला म्हणून आम्ही कर्दळी वनात जाऊ शकलो. बरोबर, बरोबर. हो. त्यांचं वाचनात आलं होतं तेव्हाच मी महाराजांना म्हणलं होतं, "महाराज मला पण कर्दळी वनात यायचं" म्हणून. ते वाचलं होतं. मला खूप आवडलं होतं. मग मी हं, म्हणजे म्हणत होती, की आपल्याला जर कधी संधी मिळाली हं. तर आपण जाऊया. पण बरं. हा जो ग्रुप आहे ना, हं. हा दुसऱ्यांदा गेला. म्हणजे त्यांनी मासिकामध्ये छापलं होतं. तर हां. दुसऱ्यांदा त्यांना महाराजांनी दर्शन नाही दिलं. म्हणजे त्यांना सापडलं नाही. अय्या! दुसऱ्या वेळेस गेले ना, नाही तर सापडलं. ते परत आले. रस्ताच नाहीच सापडला. बघा.
मग परत त्यांनी काहीतरी उपासना किंवा काय असतील दृष्टांत, परत त्यांना दृष्टांत झाले. हा. मग ना रस्ता चुकला त्यांचा. बापरे. मग ते बरोबर, मग त्यांनी अजून बऱ्याच काय काय खुणा केल्या हा त्या हा, दगडावर हा. अजून आहेत तिथे. हो. पण आता आमचं आमचं सांगू का आता तुम्हाला अनुभव? हो, सांगा ना, सांगा ना. हा आता ठीक आहे, आता ती लिंक लागली ना त्याच्यात हो. सांगते. आता म्हणा मला 2012 पर्यंत अक्कलकोट मधून माहिती मिळाली की एक ग्रुप जाणार आहे कर्दळी वनात म्हणून. अच्छा. हा, 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 हा हा. आणि मग आमच्या मिस्टरांना मिळाले, मग त्यांनी मला सांगितलं की असं कर्दळी वनात जायचंय, आपण जाऊया का? तर मी म्हणलं ठीक आहे जाऊया, म्हणजे हा, नाही तर पहिल्यांदा तुम्ही जाऊन या आणि मग आम्ही जाऊन येतो. हा, हा. कारण जरा हार्ड होतं ना बरोबर. चालायचे वगैरे. सगळी माहिती आणली हो. 8 किलोमीटर, आणि माझी ते एचबी तर नेहमीच कमी होतं, म्हणून माझं एचबी झालं होतं 7 बनून. अरे बापरे, हा फारच कमी. हो. त्यामुळे मला थोडी चक्कर वगैरे येत होती आणि ताप पण असायचा. तो त्याला हा. किती अँटीबायोटिक्स घेतला तरी डॉक्टर म्हणले तसं नाही, ते पहिले एचबी वाढलं तर ते पुढं. म्हणून बरोबर. काय यांना म्हणलं नको, माझं कॅन्सल करा, तुम्ही एकटे जा म्हणून. हा, 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 हा. मी काय येत नाही, माझी तब्येत नाही बरी, मग पुढच्या वर्षी जाता येईल म्हणलं, पुढचा जो चान्स असतो तो. हो, हो, तर हो. ते काय, आणि जागा पण नव्हती, फक्त जे ते काय करत होता आता तुम्हाला सांगते. अक्कलकोटचा जो ग्रुप होता, म्हणजे हम्म, ते महाराज होते, हम्म. ते त्यांनी किती परिक्रमा केल्या माहिती? हा. 21 परिक्रमेचा संकल्प सोडला होता, बापरे. कर्दळी वनात त्या जायचा. हो, ग्रुपची कमाल आहे हो ताई. ग्रुपची. म्हणून तर मग सांगते ना, आणि 17व्या ग्रुपला आमचा नंबर लागला. त्यांची हो. 17वी परिक्रमा होती. हो, त्यांच्याच बरोबर तुम्हीच गेले. हो, त्यांच्या बरोबरच गेलो ना मग. किती भाग्यवान ताई तुम्ही. भाग्यवानच तर आता भाग्यवान का काय, आता मी तर महाराजांना नको म्हणलं. आणि त्यांचा पण तिकडून फोन आला की ते फक्त 100 लोकांनाच संधी देत होते, 105 110. अच्छा. हा, हा. आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या 4 4 5 असं प्रत्येक जिल्ह्याला ते संधी देत होते, हम्म. एकाच ठिकाणच्या लोकांना देत नव्हते. ओ. आणि आता आमच्या ह्यांना मिळाली आणि एकच जागा शिल्लक होती, म्हणजे फुल झालं होतं ते. हा, 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 हा. मग काय म्हणलं, एकच जागा आहे, मग आता काय करतो, जाऊन देत, मग आता मी जातो आणि पुढच्या वेळेस बघू मग हा, हा. आपण. म्हणलं हरकत नाही, पुढच्या वेळेस मला संधी मिळेल. तरी त्यांनी विचारलं एक जागा बसते का, तर ते म्हणले नाही अहो, म्हणजे शिस्त होती ना, नियम. बरोबर. हो, आणि हो. मग जास्ती माणसं का नेत होती की तिथे प्राणी असतात ना, मग आपण जास्ती माणसं असल्या तर आवाजाने ते पळून जातात. बरोबर. गुरु. हा, सिक्युरिटी पण होईल, जास्त गर्दी हो, असल्यावर हो. म्हणजे भीती नाही वाटत. बरोबर. आणि हो. मग काय असेल त्या महाराजांना वाटलं, त्यांनी आम्हाला परत फोन केला. हम्म. बोलले असू दे, ते म्हणले नाही म्हणजे आमच्या दोघांना यायचंय. मग त्यांनी काय सल्ला दिला, असं करा, तुम्हाला जो फॉर्म दिलाय ना त्याची तुम्ही झेरॉक्स मारा, हा, हा, हा. आणि असू द्या तुमची एक सीट बसवू आपण. अरे वा. हो बघा ना. आणि बोला. माझ्या तर अंगात ताप होता, ऐका ना, माझ्या तर अंगात ताप, एचबी कमी झालेलं, तरी पण मी म्हणत होती नको मला. हा. तिथे खूप चालायचं, म्हणजे मला कल्पना दिली होती 7 डोंगर चढायचेत आणि उतरायचेत. बरोबर. तर माझी तयारी नव्हती. मी म्हणलं काही नाही, आपल्याला या वेळेस नाही भेटलं तर पुढच्या वेळेस भेटू शकतं. बरोबर. पण तरी पण कसं काय म्हणजे असेल, आम्ही. स्वामींचंच तुमच्यावर इतकी कृपादृष्टी आहे ना, दत्त हो, त्यांनी मला महाराजांची. नियम तोडला त्यांनी आणि ती झेरॉक्स मारायला लावली. बघा ना, किती बोलला कमाल. असू द्यात, आता मला पण ते कसं तरी. परत त्यांनी फोन केला, बोलले अहो म्हणजे नियमाने चाललं होतं चांगलं. हो. म्हणजे एखादं मिसिंग झालं तर मग कसं ओळखणार ना. बरोबर. 105. बरं, प्रत्येक जिल्ह्यातले 4 4 जण एका ह्याच्यात, ओळख तरी किती होणार? बरोबर. हो. नाही ओळख होऊ शकत. तुमचं काय, कागदावरच तुमची नावं आणि फोन नंबर राहतात. बरोबर. आणि भाषा वेगळी अजून. हा, भाषा वेगळी, जरा जिल्हा बदलला की प्रत्येक हो. जणांचं वेगळं वागणं असतं थोडंफार. बरोबर. बरोबर. कॉन्टॅक्ट तरी किती असू शकतो, सगळे जॉबवाले वगैरे असतात, कोण बरोबर. बोलतंय ना बरोबर. कारणाशिवाय. हो, हो. आणि आम्ही 100 जण होतो, मला ना एवढ्या 105 108 जण होतो. हा, हा. आणि तरी मी तयार झाली. म्हणजे हम्म. आमच्या परिक्रमा म्हणजे यशस्वी होण्यासाठी सुद्धा अक्कलकोटमध्ये यज्ञ केला. अरे बापरे, हो का? हो, यज्ञ केला मोठा.
अरे की कुठची अडचण होऊ नये, कुणाला काही म्हणजे कुणाला काही बरोबर. होऊ नये, काही कोणाला काही होऊ शकतं. मग आपल्याला सगळे हे होऊ शकतात ना, म्हणून सुखरूप बरोबर. पार पडण्यासाठी यज्ञ केला अक्कलकोटमध्ये. हो, सगळी लोक आली, सगळी हेच होती तशी म्हणलं तर हो, चांगली स्वामी भक्त किंवा दत्त भक्त. हो. सगळी सकाळी आम्ही सकाळी पहाटे तो झाला यज्ञ हं, आदल्या दिवशी आणि सकाळी ते जे आमचं नियोजन आहे हं, हं. होतं त्या पद्धतीने आम्ही आता ते नाही सांगत आम्ही मंचनगड वगैरे बरंच केलं त्याच्यामध्ये. अच्छा. हां, हां, हां. जिथे श्रीपाद श्री वल्लभांचं हे नाही का ते गुरुचरित्रात गोष्ट आहे. हो. 4 चोर आले होते. आता ते राहू देत आपला मोठा होतो ना मग हां, मेन हां, पॉइंट कडे येतो. हां. मग ते केले आणि आता आम्ही महाराजांना मी म्हणजे म्हणत होती महाराज मला नंतर आणलं असतं तरी चाललं असतं कारण मी जास्त हे एन्जॉय करू शकली नसती ना. हां, हां. कारण मला पदतब्येतीमुळे. चालताना सुद्धा माझे हेलकावे जात होते. म्हणजे मी बाई नीट चालू गं! पण आता एचबी एवढा झाल्यावर मी काय चालू शकणार होती. अगदी बरोबर आहे. हो. अशा दोन्ही गोष्टी धड सोडू पण वाटत नव्हतं. म्हणजे अवस्था झालेली आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं तो व्हायरल ताप आहे. तो काही 4 दिवस उतरणार नाही म्हणून. अगो बाई! हां, हां, तरी हां. पण मी ती तशी गेली. जाऊ देत आता काय कसं काय असतं त्या काही गोष्टी बरोबर, आपोआप पण घडतात. बरोबर. आणि त्या आम्ही ते तसंच पोचलो शैलेला. शैलेला ते सामान ठेवलं हां. मोठं आणि जे आवश्यक त्यांनी आम्हाला जशा सूचना दिलेल्या सगळ्या, हं. की कशी-कशी सामान आणायची, जास्त ओझं घ्यायचं नाही ना पाठीवर ओझं. बरोबर. हां, बॅटऱ्या घ्यायच्या, मेणबत्ती, काडीपेटी बरोबर जास्त ठेवायची, सगळी औषधं वगैरे, हां, खाण्याच्या वस्तू आणि त्यांचं नियोजन खूप सुंदर होतं. हां. ते सांगण्याचं पण एक व्हिडिओ होईल त्याच्यात. एवढं नियोजन सुंदर होतं. हो. हो, हं. खूप छान होतं. हां, आणि हां. मग ते आम्ही शैल्यवरनं त्या बोटी केल्या. आता 100 जणांना एक 4-5 बोटी झाल्या असतील. ते हं. चंचू असतात. त्यांनी आम्हाला ना व्यंकटेश किनार 21 किलोमीटर त्या बॅक वॉटर मधून गेलो आम्ही. जरा भीती बापरे! वाटत होती. बरोबर आहे ना. भीती वाटते ना तसं. हो, साहजिक आहे. पाताळगंगा तिची सगळी माहिती मिळालेली 1200 फूट खोल आहे म्हणून. बापरे! म्हणूनच हो. तिचं नाव पाताळगंगा आहे ते. पाताळगंगा होतं आणि त्या बघा ऐकून घ्या आमच्या बोटी त्या व्यंकटेश किनाऱ्याला लागल्या हं. सगळ्यांच्या. हां, आणि मी म्हणजे आता माझे अनुभव सांगते आणि व्यंकटेश किनाऱ्याला बोट लागली हां. आणि नुसता एकच पाय खाली टेकला आणि इतका सुगंध सुटला अरे वाह! खूपच. अरे आणि वाह! असं ठरलं होतं ज्याचा स्पीड आहे एक गाईड पुढे होता ज्यांना माहिती आहे आणि बाकीच्यांनी एका मागून एक चालायचं. अच्छा. हां, हां. आपल्या आपल्या स्पीडने. मग मी सांगितलं होतं माझा स्पीड कमी राहणार आहे. हां. माझी काही तब्येत बरी नाही. फक्त मला लक्ष ठेवा मी मागून येते का म्हणून. हां, 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 हां. आता पुरुष माणसाचं हे जास्ती हात असतं ना चालतात. स्पीड. हं. जातात कुठे. फक्त म्हणलं मग जंगलात मी हारवेल म्हणलं. मला लक्ष ठेवा बापरे! हां, अशी हां. सूचना दिली होती. मग आयोजकांनी काय सांगितलं, मी असं करतो. हां. मी शेवटी राहतो. अच्छा. जोपर्यंत त्यांनी खूप छान केलं. त्यांनी ना संकल्प सोडला होता. काय बरं? हं. एकच वस्त्र नेसलं होतं आणि त्याच्यावरनच रोज अंघोळ करायची. बापरे! हो, असा अजून काहीतरी केला होता, की कर्दळी वन परिक्रमा यशस्वी होण्यासाठी. बापरे! बघा. आणि मग ते म्हणले, "नाही, मी मागे राहतो. तुम्ही चाला पुढे. मी सगळ्यांची काळजी घेतो." मग म्हणलं, "हरकत नाही. तुम्ही हं. मागे राहा." बापरे! मी नाही मागे राहत. शक्यतो माझ्यावर लक्ष ठेवा. माझा काही स्पीड नाही चालायचा. हां, आणि हां. कारण पण सांगितलं मी. हां, पण हां. मग एका बाजूने माझ्या शरीराचे हेलकावे पण जात होते चालताना. बाई गं! चक्कर येत होती, सारखी चक्कर येत होती. हं. आणि तो जो वास आला ना, म्हणजे तो सुगंध म्हणा हां. आणि खूपच मी म्हटलं कसलं एवढं मोठं जंगल आहे आणि हं. ते आयोजक लांब होते. आधी मी 2-4 जणांना विचारलं, "तुम्हाला कसले वास येतात का?" आधी सोप्या भाषेत. हां. तर म्हणलं, "नाही अहो." तर परत म्हणलं, "ठीक आहे, उगाच कसं सारखं कुणाला सारखे प्रश्न विचारायचे." बरोबर. मग मला तो मग मी ते सगळे कुठचा वास येतोय म्हणून तपासले. सगळी फुलं अगदी गुलाबापासून, पण ना ते कसलेच वास नव्हते. मग एक जुळला की ते सोनचाफ्याचा वास होता. ओह! सोन त्यांना जे आवडतं. हो, ते सोनचाफा आणि परत एक मंद वास यायचे. असे 2 यायचे सुगंध. हां. त्याच्यात तो चंदनाचा वास होता. अरे वाह! हे 2च वास आणि एवढं जंगल आणि इतकं सुंदर आहे ना, मग ते मग स्वर्गाला महाराज सुद्धा तुमच्या बरोबरच होते ना ताई? त्यांनी ना आमचं स्वागतच केलं तिथे उतरलं तर. बरोबर, बरोबर.
किती म्हणजे मला आला तो बाकीचे आता प्रत्येकाला ना वेगवेगळे अनुभव आले आले ते आमचं ग्रुपचं सगळं अनुभव कथन पण प्रोग्राम घेतला होता. अच्छा. हा 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 पण नंतर कार्यक्रम आपली यशस्वी पार पडते ना आता ते नंतर सांगते. हा. आणि मग त्यांनी चालायला मला तर ते सगळ्या कर्दळीवनात मलाच एकटीला येत होता का काय मला माहित नाही पण मला खूपच यायचा. मी त्या व्यंकटेश किनाऱ्याला म्हणजे अजून एक पाय ना त्या बोटीतच होता एकच पाय टाकला होता. बापरे, तरी हा. हा 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 हे कर्दळीवनातले अनुभव मग म्हणजे महाराजांना किती आनंद झाला असेल तुम्ही येण्याचा बघा. मग त्यांनी जे आयोजक होते ना त्यांनी सांगितलं आणि बरं ऐकून घ्या आता पुढे चालायला लागलो आम्ही आता ते डोंगर प्रत्येक जण आपल्या आपल्या स्पीडने चालत होते आणि डोंगरात थोडासा 5 मिनिट गेला ना एक आवाज यायला लागला असा वेगळा हम्म. पक्ष्याचा अच्छा. वेगळा हा पक्ष्याचा हम्म. म्हणून पण ती झाडं तपासत होती असं पुढे चाललं की आवाज यायचा आणि स्पष्ट आवाज असायचा पण हा. तो मला काहीच समजायचा नाही काय म्हणतोय हा पक्षी वेगळाच ओरडतोय परत लक्ष दिलं दुर्लक्ष 15-20 मिनिट गेले मी हळू चालत होती म्हणून आयोजक आले माझ्यापर्यंत पोहोचले हा. मग तो त्यांनीच मला म्हणले की मग मी म्हणलं ना तुम्हाला येतो का हो कसला तुम्ही 17वी परिक्रमा आहे म्हणजे तुम्हाला खूप अनुभव असणार आहे तर हा. हो म्हणले आहे तर म्हणजे तुम्हाला येतो का हो कसला वास म्हणजे असं विचारलं तर म्हणले मला ना ते तुम्हाला येतोय प्रत्येकाचं वेगवेगळं मग त्यांनी मला थोडस सांगितलं मग म्हणलं ठीक आहे असू दे हम्म. परत वर वर म्हणले तुम्हाला आवाज येते का कसला तर म्हणलं हो हो तेच मी तुम्हाला विचारणार होती की हा हे पक्षी ओरडतोय पण तो दिसत नाही झाडामध्ये हम्म. तर त्यांनी मला आधी सांगितलं नाही म्हणले चाला थोडं अजून 2 मिनिटं हा. 15 मिनिट चालतंय का म्हणलं हो चालतंय पण ना मी म्हणलं मला काहीच सुचेना तुम्ही लय ताणून धरू नका सांगा आता म्हणजे की काय आहे तो ओरडतोय हा. काय म्हणतोय ते समजत नाही आणि आपण पुढे चाललं ना की तो हा. पुढच्या झाडावर जात होता अय्या. अजून पुढे गेला की पुढच्या असे करून आमचे 6 किलोमीटर अंतर गेलं बाप रे. हा आणि 8 किलोमीटर 2 किलोमीटर राहिलं असेल तोपर्यंत धबधबा येत होता आवाज येत होता हा मग हा ते मी म्हणलं नका जास्त हे करू आता तरी सांगा मला काय त्याचा अर्थ समजेना पण तो ओरडतोय आणि हा. मागे नाही तो पुढे चालतोय आपण थोडं पुढे गेलं की तो पुढे येत होता मग अय्या. तो ना वेलकम वेलकम म्हणत होता अय्या. स्वागत हो करत होता. आणि ते इंग्लिश मधून तर मग मी त्याचं नीट ऐकलं की मग मला ते शब्द समजले त्याचे अय्या. सगळं वेलकम वेलकम त्याने त्या बाई. गुहेत नेऊन पोहोचवलं आम्हाला त्याने बघा ताई. हो वेलकम 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 इतकं छान म्हणत होता तो किती छान हो ताई. इतकं- त्यावेळेस तर कितीतरी ते आपण जे अंतर चालत होतो ना ते लक्षात पण येत नव्हतं मग त्याच्या आवाजाकडेच लक्ष ना. हो आणि मी त्याला शोधत होती झाडातली तर तो कुठं दिसतोय मग ते आई. म्हणले नका शोधू महाराजांनी आपलं स्वागत केलंय ते बघा ना तो वेलकम वेलकम म्हणतोय म्हणून किती छान ताई. म्हणजे अंगावर माझ्या आता असे शहारे येतात सगळं की असं वाटतं मीच चालते तुमच्या बरोबर. मग आणि मग कर्दळीवन कशाला म्हणलंय आणि ऐकून घ्या आता समजा आम्ही त्याच्यात चालत होतो मग खाली रस्त्याकडे आपलं लक्ष असतं की बरोबर. कसा रस्ता आहे आणि ते रस्त्याचं म्हणजे एक गुपितच आहे आपला डांबरीकरण करताना कसं खडी अंथरलेली असते हो 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 हो. सगळी खडी अंथरलेली होती तिथे अगो बाई, कशी काय एवढं? काय माहित कशी काय त्या गुहेपर्यंत जाऊपर्यंत ती खडी होती एक कमाल आहे. 2 किलोमीटर राहिल्यावर 5 किलोमीटर पर्यंत ती खडी होती कमाल ती आहे. एक मोठ्या दगडाची आणि ती सुद्धा अशी प्लेन काय तुमचा खड्ड्यात पाय जाईल किंवा त्याचं दगडाचं टोक पायाला लागेल असं काय नव्हती मग मी तेच म्हणलं ही कारण अजून तिथे फॉरेस्ट विभाग गेला नव्हता वन विभाग अगदी बरोबर, की अगदी बरोबर. आणि तुमची जंगलात व्यवस्था करणार कारण त्या आंध्राच्या लोकांना माहित पण नव्हतं की महाराष्ट्रीयन लोक इथे येतात म्हणून हो, बरोबर. नव्हतं माहिती आम्ही गेल्यानंतर 2018ला तिथे ते गव्हर्नमेंट आलं आणि त्यांनी मग ती कर्दळीवन परिक्रमा बंद केली आमची शेवटची ठरली हो का? आता बंद आहे का ती? बंद आहे ती बंद आहे बघा. मग मला ते महाराजांचं समजलं ना एवढा ताप होता तरी महाराजांनी मला तिथं नेलं नेलं, बोलवलं आणि व्यवस्थित तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं.
साधी थांबा गोष्ट. ना, आता आम्ही गुहेत गेलोय, अजून आम्ही पोचलो नाही कर्दळी वनात. बरोबर, बरोबर. ऐकू आहेच ना, मग ते 7 डोंगर, मग त्यांनी आम्हाला त्या डोंगराचा म्हणजे अर्थ सांगितला. हे 7 डोंगर ह्याचे नाहीत. मग ज्याचं जसं जसं कर्म असेल ना, काही काही लोक पहिल्याच डोंगराला हां. खाली गळालीत. आ, चालू शकत नव्हती. अच्छा, दम अच्छा. लागला, कुणाला काय झाला, आणि काही जण सरसर सरसर 7 डोंगर 5 मिनिटात चालून गेली. हो, बघा. मग त्यांनी आम्हाला सांगितलं ही आपली कर्म आहेत. हे हो. बघा, महाराजांनी ही आपल्याला पोचपावती दिलेली आहे. जो फास्ट जातो ना, हां. तो त्याच्यातून बाहेर पडलेला असतो. ओह! मग म्हणजे मी म्हणलं, अहो महाराजांनी, आम्ही तर बोटीतून पहिला पाऊल ठेवतानाच चंदनाचा आणि सोनचाफ्याचा वास येत होता. बरोबर, हा, बरोबर. म्हणजे एक आपण पण असं हे घेत असतो. आणि पक्षाने तर म्हणलं आपलं चांगलंच स्वागत केलंय, किती वेलकम वेलकम. अहो त्यांनी सोडलं नाही आम्हाला 5 किलोमीटर. बापरे! आश्चर्य ना ताई. खूप सुंदर म्हणायचा, खूप छान हसायला पण यायचं आणि ते कौतुक पण वाटायचं. कौतुक पण वाटायचं. खरंय, खरंय. मग त्या ह्याच्यात गेलो, मग ते आमची व्यवस्था आता ते सांगेल, 8 दिवस पुढेल असं ते दूध घेतलं होतं पिशवीचं, ते हां. ह्याचं प्रोसेस केलेलं असतं ना हो, हो, जेवणात, हो. हा त्याच्या सगळ्यात तसंच हे होतं. हां. आणि होती व्यवस्था, आता ते नाही सांगत कशी होती. मग त्या दिवशी आम्ही मुक्काम केला. दुपारी कितीला पोहोचलो असेल, 12, 10:30, 11 पर्यंत पोहोचलो आम्ही त्या गुहेत. होय. हां, आणि हां. थोड्या वेळाने तिथे आम्ही रुद्रयाग केला अरे गुहेत. वाह! सगळं सामान नेलं होतं, ते जे आमचे आयोजक होते महाराज ते. ओह! अरे हो, वाह! हो, याग केला तिथे. खूप सुंदर याग, जसं काय असं वाटत होतं की तिथे काय शिव अवतरलाय का काय, जेव्हा ते मंत्र म्हणत होते ना, हो, 5 हो. ब्राह्मण, गाणगापूरचे 5 ब्राह्मण घेतले होते बरोबर. बापरे! हो, बघा. रुद्र याग झाला. अरे वाह! त्यांनी हो, सगळी माहिती सांगितली, त्यांचे अनुभव, बरंच आहे, ते खूप मोठं आहे. आणि आता तो रुद्रयाग झाला, मग रात्रीचं त्यांनी सांगितलं आपण झोपायचं नाही. हां, हां. स्वामींचा जय जयकार करायचा, ज्यांना काय भजन करायचंय सगळं. आणि प्राणी हं. येतील म्हणून ना, बाजूने सगळं डोंगरातली लाकडं आणून जाळ केलेला होता. अरे वाह! हो, हो, बघा. सगळं जाळ. मग बारके ते साप वगैरे असतात ना हो, जंगल, हो, हो, हो. शेवटी. हो, मग त्यांनी सांगितलं होतं तेवढी काळजी घ्या सर्वांनी. हं. जास्त प्रत्येकाला भरपूर मेणबत्त्या, सगळं. दिवाळी कशी उजळली असेल तसं ते जंगल उजळवलं होतं आम्ही. अरे वाह! सगळं सगळं पेटवलं होतं आजूबाजूने, की जेणेकरून कुठचा प्राणी येऊ नये म्हणून. बरोबर, बरोबर. आणि रात्रभर ती भजनं केली. 12 हं, वाजेपर्यंत सगळी, ज्यांना जी जी येत होती. आणि हं. त्यांनी सांगितलं होतं पहाटे 4ला उठायचं आपल्याला. अंघोळ नाही करायची, बोलले आपण जाऊन तिथे त्या धबधब्याकडे करायची. हां, हां. हा, बरं. ऐकून घ्या हा. आता त्यांनी सगळ्या ज्या काही सूचना दिल्या होत्या, मग सगळे पाळत होते. हां. सगळ्यांनी पहाटे 4लाच उठले. आणि हं. सांगितलं होतं इथे 5लाच सूर्य उगवतो, आणि आम्हाला समोर तो सूर्य उगवताना पण दिसला. अरे बापरे! हो, हो, बरोबर हो, 5ला पहाटे. उगवतो. हा, आता आम्ही गुहा अशी होती ना, ती खाली होती. आणि हां. असं थोडस वर चढून यायचं होतं. आणि मग पुढं तिथे बाण लावलेले होते सगळे. अच्छा. कर्दळी वनात कसं जायचं म्हणून. हं, 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 हं. सगळे बाण लावलेले होते. परत ते झाडावर खुणा केलेल्या होत्या. असं बरंच चुकू नये म्हणजे, जी पहिली ग्रुप गेला होता ना त्यांनी. हां, हां, आणि हां. आता अजून लोक येत होती. आता मी माझा अनुभव सांगते. हं. आता खूप छान आहे. मी थोडा तर सांगते, अजून त्यातला गाभा अजून वेगळा आहे. तर अच्छा. मग अशा आम्ही बसलो होतो, तर मग ताप तर होताच माझ्या अंगात. मग मी म्हणलं, महाराज, आता ही जी लोक दृष्टांत झालेले आहेत त्यांना स्वप्नात, की हं. आता आम्ही गुहेत थांबलोय कर्दळी वनात. त्यांनी काय पुस्तक ग्रंथ वाचलेले असतात आता ते, बरं. की कर्दळी वनात आता गुहेतून असं असं जायचंय, तेव्हा तुम्हाला ते कर्दळी वन सापडेल, की हं. जिथे महाराजांचं वारुळ होतं तिथे ते प्रकटले. पण मी म्हणलं, मी कसं शोधू म्हणजे तुम्हाला? हां. आम्ही कसं शोधणार म्हणलं. आता हं. मला परत पुढच्या वर्षी यायचंय. आता ह्या ग्रुपने काय सांगितलं होतं, हं. मी पुढचं पण बुकिंग केलं होतं ना, की मला पुढचं आम्हाला यायला म्हणून. तर हां. ते बोलले आम्ही चान्स नाही देणार, आम्ही दुसऱ्या लोकांना देतो म्हणून. बरोबर. हां, हां, हां. मग आता त्यांनी असं रात्री आम्हाला सांगितलेलं, मग म्हणलं आता बरोबर आहे, त्यांचे पण नियम आहेत. मग परत मी महाराजांना म्हणलं, एखाद्या वेळेस आम्ही ग्रुप बनवू शकतो किंवा काय हं. करू शकतो, पण आम्हाला रस्ता कसा सापडणार ना. हो, हो. बरोबर आहे. आपल्याला एवढ्या आता ह्यांच्याकडनं आम्ही माहिती घेऊ आणि एखादा ग्रुप बनवू.
आणि बरोबर. मी म्हणलं अहो ही सगळी पुरुष मंडळी असतात धाड 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 चालत जातात निघून. हो जातात की. आणि बरोबर. माझा तसं स्पीड कमी असतो. मागे आपण राहिलो जंगलात जर चुकलो अहो हं. तशी रिस्क होती ती. बरोबर आहे. रिस्क कारण असते. ह्या बाजूनी दरी आणि ह्या बाजूनी दरी आणि मधून चालायचंय 2 दरीच्या. बापरे! सोपी गोष्ट नाही ना आणि केवढा सोपी तो नाही. उतार. आणि कशाला पकडायचं की ती पाण्याची धार आहे नुसती धारच म्हणा ना तिला बरं. पकडून जायचंय. अगदी बरोबर. हो. तर मी बघा म्हणजे महाराजांना एवढंच म्हणलं, मला ही माणसं निघून जाणार आता त्यांनी मागे वळून बघितलं तर ठीक ते सरसर निघून जाते. हं. तुम्ही काय करा मला एक तुमचं परफेक्ट लोकेशन सांगा. म्हणजे तू हो चराचरात ईश्वर आहे पण ते का आपण आता एक असं म्हटलं जातं हृदयात पण आपला परमेश्वर आहे पण आपल्याला कुठे बघता येणार तो. अगदी, अगदी खरं आहे. आपली तेवढी हे पण पाहिजे ना. मी बरं. म्हणजे तिथे महाराजांना म्हणलं अहो शक्य नाही आम्हाला. हां. आम्ही सोप्या सोप्या मार्गानेच तुम्हाला शोधणार. हं, हं. चराचरात पण ईश्वर आहे पण ते काय आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. पलीकडचं आणि ते शोधणं आपल्याला शक्य नाही. शक्यच नाही आणि त्याच्यात आम्ही पडणार पण नाही म्हणलं. बरोबर, बरोबर. नाही जे खरं आहे ते खरं फक्त तुम्ही एवढं थोडासा क्लू द्या म्हणजे थोड्याशा हां, हां. असं आणि तुमचं काहीतरी ना चिन्ह दाखवा, काहीतरी हां, हं. काहीतरी याचा हे दाखवा आणि एक तुमचं ठराविक अ, आता लोकेशन म्हणजे ठराविक तुमची आता तुमचं तर जागा फिक्स असणार म्हणलं किती झालं तरी बरोबर. भगवंताची. कारण अगदी, त्याशिवाय आम्ही मानव म्हणजे येऊच नाही शकत. अगदी बरोबर. तुम्ही चराचरात फिरताय, भ्रमंती करतात, पण ते काय आम्हाला समजू नाही शकत. अगदी. तुमचं आम्हाला एक लोकेशन सांगा, म्हणजे तुम्ही कुठे असणार, की हां, आम्हाला मी सहज म्हणजे मी म्हटलं, मी तुम्हाला सहज शोधू शकेन, असं तेवढं हां, हां, सांगा फक्त. हां. या जंगलात मला चुकायचं नाही आणि चुकवू पण नका. हां, हां, हां. एक 5च मिनिट झाले असेल, महाराजांनी मला त्यांचं ना परफेक्ट लोकेशन सांगितलं. अय्या! कसं काय? हो, हो. मी ते आता तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल. 5च मिनिट उभी होते. अजून लोकं म्हणजे येत होती. अजून शिट्टी मारणार होते ते, की हां, आता सगळे झाले, की एक शिट्टी मारायची आणि आपण चालायला सुरुवात करायची. हां, 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 आणि म्हणलं आपलं बसलं मी ते सगळं जंगल म्हणजे बघत होती. खूप छान वाटत होतं. हां. सगळी संतांची भूमी होती. हो. आणि मी महाराजांबरोबर बोलतच होते. म्हणलं महाराज काय म्हणजे हं. वाटलं पण नव्हतं, पण तुम्ही आणलंय कर्दळी वनात. आणलंय आणि किती छान वाटतंय. पण प्रश्न मला हाच येतोय, की तुम्हाला कसं शोधायचं? हां, 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 हां. तुम्हाला मी कसं शोधू शकेल? आता ही जी काही होती चांगली दत्तभक्ताचीच होती ती जी लोकं होती. हं, म्हणलं ह्यांना तुम्ही स्वप्नात दृष्टांत दिलेत. काय-काय जण मग ती 5-6 जण दुसऱ्या 50 जणांचा ग्रुप येऊन हं. त्यांना मार्गदर्शन करतात. पण बरं. आमचं कसं होईल? म्हणून मी ते म्हणलं. एका 5च मिनिटात महाराजांनी मला त्यांचं लोकेशन म्हणजे मला कसं शोधायचं ना, ते मला हां. दाखवून दिलं. ओह! हो, मी हं, अजून हं. त्याचा अभ्यास करते. म्हणजे हं. 50% मला ते थोडं म्हणजे त्यांनी मला त्या खुणा सांगितल्या, हां, 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 हां. की असं शोध म्हणून मला. बाई एका गं! 5च मिनिट नाही गेले अहो त्या कर्दळीवाना. मी 5च मिनिट बोलली होती. हो, कमाल. 5 बापरे! मिनिटात त्यांनी सांगितलं, की "तू ह्याच्यापुढे तुझा कधीच रस्ता चुकणार नाही." म्हणजे अय्या! असं असं काय केलं त्यांनी? त्यांनी तेच आहे ना, मग माझा अनुभव हा सांगते. म्हणजे आहे तो मोठा गुढ आहे. तो काय पाहू आता द्या. झाला मोठा सामान्य तरी चालेल. आता मला सुद्धा एवढी उत्सुकता झालीये, की ते ऐकावंसं सांगेल वाटतं. जरा खूप अनुभव झाले ना हां. आणि अजून माझी थोडी त्याच्यावर एक अभ्यास चालू असतो. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हां. चालू असतो की महाराजांनी मला त्या खुणा सांगितल्या हं, आणि मी पण म्हणलं ना, नाही, नाही असं नको. हं. ते कायमस्वरूपी तुम्ही कुठे बसतात ना, म्हणजे आता असतं ना देवाची ठिकाणं हो, असतात हो, बसण्याची, हो, हो, ती हो. तुम्ही सांगा. हां, मग मला हां. जसे-जसे अक्कलकोटचे अनुभव येतात बघा असे, हो, हो. ते मी महाराजांना शोधत असते ना, ते हो, कुठं हो, हो. जातात म्हणून. हो, प्रत्येक हो. वेळेस वेगवेगळे अनुभव असतात. मग मी बरं. ते म्हणजे आता तुम्हाला बोलताना येतंय, मग मी माझे ते अनुभव असे काढते जरा हां. आणि ते असे कुठे महाराज कुठून येतात, कुठे जातात. मग त्याचा क्लू मला कर्दळी वनात मिळाला, बापरे! की बघा. मी कुठे आहे कायमस्वरूपी आणि कुठे जातोय ते. अगो बाई! ते कर्दळी वनात झाला मला त्याचा साक्षात्कार. कमाल आहे, म्हणजे आता कमाल. साक्षात्कार म्हणू का महाराजांनी मला ती
बुद्धीच दिली ना. आधी नव्हती बुद्धी. मग आधी मला बुद्धी असती तर मी बोललीच नसती. बोललीच नसते. मी अगदी बरोबर. म्हटलं असतं नाही नाही मला सगळं माहितीये महाराज कुठे आहेत म्हणून. हां, खरंय, खरंय. तो साक्षात्कारच त्यांनी दाखवूनच दिलं. दाखवून म्हणजे मी म्हटलं ना "अहो, एवढं मोठं जंगल आहे. बाप म्हणजे मी मागे राहिली आणि हरवली. म्हणजे हो. त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे शिस्त पाळा नाही तर एखादं हरवू शकतं. बरोबर, बरोबर. जंगल आहे शेवटी. आपण आपली जबाबदाऱ्या पण घेतल्या पाहिजेल आणि बरोबर. शिस्तीचं पालन पण केलं पाहिजे. अगदी, अगदी. आपलं कुणी डोकं चालवायचं नाही हे पण बजावून सांगितलेलं. हो, हो, हो. हो, बरोबर. हो. ते पण आहेच ना. अगदी तुम्ही बरोबर. फक्त ह्याच्यात बुकिंग केलंय, फक्त आमचे आदेश पाळायचे. अगदी बरोबर आहे. हो. आणि तो साक्षात्कार मला कर्दळीवनात झाला जेव्हा जे महाराज मी नेहमी म्हणायचे बापरे महाराज येतायत कुठे आणि जातायत कुठे. तर त्या हो. कर्दळीवनात त्यांनी मला दाखवलं की मी इथून येतोय आणि इथेच आहे तुझा कधीच रस्ता चुकणार नाही. अरे बापरे! हो, 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 हो. तो दिला. मग मी असे म्हणजे माझे छोटे छोटे अजून प्रयोग चालू आहे ना ते तंतोतंत मग जुळतात ते. अरे वाह! हां, हां. किती छान हो ताई. म्हणजे तृप्त झाली मी तर हा तुमचा कर्दळीवनातला अनुभव ऐकून. हो, हो. असं वाटतंय, की मीच तुमच्या बरोबर चालते तिथे. हां. मग ते माझं सारखं म्हणजे सारखं नसायचं. मी सहज तिथे म्हणलं म्हणजे मला जायचंच होतं दुसऱ्या वर्षी, हं. की मला अजून म्हणजे मन समाधान झालं नाही. अजून परत एकदा कर्दळी वनात यायचं. पण आता कोणत्या प्रत्येकाचा नियम असतात. त्यांनी जर आपल्याला संधी दिली नाही तर म्हणलं आम्ही आमचा ग्रुप बनवू एखादा बघा ना. आणि येऊ. पण तुम्हाला कसं शोधू? आम्हाला तर दृष्टांत नाही, स्वप्नात नाही. बरोबर, बरोबर. आता आम्ही त्यांना ते म्हणलं आता हे म्हणजे दगड होते आणि त्याच्यावर ना असे बाण काढलेले होते. हं. पण पाऊस पण तेवढाच होता. उद्या ते बाण जर धुवून गेले, हां. तर म्हणलं आम्ही काय करणार? झाडावर पण बाण ठोकले. असे ठोकले होते लाकडाचे. पण मी महाराजांना म्हणलं, "अहो, बाण जर उलटा फिरला, हां. बाण जर उलटा फिरला तर आम्ही त्या दिशेने जाऊ शकू ना. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. बाण जर उलटा फिरला तर आम्ही काय करणार? आम्ही चुकणारच ना. बरोबर, बरोबर. आम्ही म्हणजे आम्ही कुठचा त्यामुळे ते स्वामी म्हणजे महाराजांनी तुम्हाला एक स्पेशल परफेक्ट लोकेशन दिलं ते. परफेक्ट लोकेशन दिलं. मी म्हणलं नाही आमची बुद्धी नाही ते एवढं शोधायला. त्यापेक्षा तुम्हीच सांगून टाका की मी इथं बसलेलो आहे म्हणून. बघा, हो ना. कमाल आहे. तो तो खूप म्हणजे मला तिथल्या तिथेच त्यांनी तो बाबू म्हणजे बाकीचं 5 तर मिनिटात. 5 वेळ पण नाही लावत. हे पण फार विशेष आहे. हो ना. आणि म्हणजे आता म्हणजे ना माझ्या तिथेच लगेच मनात आलं म्हणजे कसं असतं हं. मी म्हणलं ते शिट्ट्या मारत होते तर मी म्हणलं नाही नाही जावा तुम्ही मला रस्ता कळलेला आहे आई गं! म्हणजे पण मी त्यांची शिस्त पाळायची होती ना म्हणलं नाही आपण तसं वागायचं नाही पण बरं. माझ्या मनात आलं 5 मिनिटाकरता की जाऊ शकता तुम्ही पुढे मी माझी बरोबर येते. किती छान ताई. सुंदर मग तिथे पोहोचायला किती वेळ लागला थांबा मग? जरा ना मग आता तिथून जे उभं राहिलं त्या हं. गुहेतून तिथून परत 5 किलोमीटर अंतर आहे हा हं, हं. कर्दळी वनात जायला. हां, हां, हां. आणि ते एक दरी नाही का सांगितली या बाजूने दरी आणि ती नदी पकडायची आणि हो. गेली ती पुरुष मंडळी काय फास्ट फास्ट तरुण काही जण होती हं. गेली फास्ट फास्ट मग एक दोन असे जरा वयस्कर होते पण हलके होते तब्येतीने हां, हां. दोन पुरुष आणि एक महिला मागे राहिली आणि मी पण मागे राहिली कारण मला तर चक्करच येत होती आणि बरं. मग एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आलं मग तिथे एवढे जंगलात? हो हा आता तुम्हीच वाक्य म्हणला का नाही एवढ्या जंगलात हां. वाक्य तुमच्याच तोंडून आलं हो, बघा. हो, हो. हा मग ते एवढंच होतं आणि ते खूप असं बारीक झालं होतं असं खूपच बारीक होतं आणि एक कृषी असं. कुत्र्याचं पिल्लू कुठून आलं आणि सगळ्या जंगलात ते आमच्या बरोबर आम्ही 3-4 जण होती बघा आमच्या ना बरोबर चालत होतं ताई ते महाराजच हो. आणि ते पुढं पण नाही चालत होतं मागनं चालायचं. बघा ते साधी गोष्ट आहे का? ती दोन माणसं होती ना जी त्यांच्या लगेच लक्षात आलं
हा. त्यांनी मला हे केलं की ते कोणी बघितलं का? तर मी म्हणलं नाही, म्हणजे मी माझ्या ह्याच्यात होती. ते हा महाराजांनी मला लोकेशन सांगितलेलं होतं म्हणून. हा त्या हा विचारात होती. मग हा. मी म्हटलं नाही माझ्या लक्षात आलं. मग म्हणलं तिकडं त्या खाली बघितलं का? तर म्हणलं हो, कुत्र्याचा पिल्लू आहे, चालतं आपल्या बरोबर. हा. तर मग लगेच मला समजलं, अरे बापरे, एवढं मोठं जंगल हे कुठून आलं? हो तेच त्याने ना. आम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं. बघा कसं ते महाराजच ना ताई. तेच ना, म्हणजे दाखले पण किती द्यायचे. किती द्यायचे, साधी गोष्ट नाही. दाखले किती द्यायचे. आणि आम्ही आता असं चालताना आपण बोलतच असतो ना, मी ते जे 2 व्यक्ती होते, म्हणजे 2 काका होते, त्यांना मी म्हणायचे, "अहो आपल्याला म्हणजे असं खून आहे." म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की हं. ती पाताळगंगा आहे म्हणून ती केसा. मी म्हणलं, "अहो समजा एखाद्या आपण मे महिना होता आणि त्याच्यात चालतोय आणि समजा पाताळगंगेचा प्रवाह खंडित झाला मधून, तर मग आपण कसं ओळखायचं?" हा हा हा. एखादी नदी, आणि ती गुप्त वाट आहे पाताळगंगा. हो ना. गुप्त म्हणजे वाटे आणि आतून मग मोठी असेल ती, हा, खालून मोठी असेल ती. खालून मोठी आहे. मग ती खालून मोठी आहे, तिचा प्रवाह आम्हाला पलीकडे दिसला मग. हो का. हा, मग तिथे आम्ही जे दुसरा धबधबा लागला, तो आवाज येतो लांबूनच. मग बरोबर. ते असं थोडस जरा जंगलच असतं ना, असं थोडस जरा एकामेकाचा हात धरून उतरावं लागतं खाली. हा 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 हा. मग असं तिथे खाली उतरलो. मग तो एकदम मोठा धबधबा वाहत होता आणि पलीकडे एक वारुळ होतं. पण ते आता नष्ट झालं. हो. 2003 पर्यंत होतं चांगलं. आता थोडंसं त्याचे तुकडे तुकडे म्हणजे असे झालं. हं. आता नाही, पूर्ण नाही राहिले वारुळ. हो का. नाही, नाही राहिलं. ते आता काय असेल, ते म्हणले पाऊस झाला असेल म्हणून ते वाहून गेलं असेल. असं पण होऊ शकतं, हां, बरोबर. असं. पण ते शिवलिंग, परत पादुका होत्या. मग तिथे आम्ही दत्तयाग केला. अरे वा, तिथे पण केला. हो, दत्तयाग केला. सगळं सामान, ते 5 ब्राह्मण, ते हं. मंत्रघोषाने ते सगळं जंगल दणाणत होतं. वा. हो, सुंदर. ते दत्तयाग जेव्हा चालू होता ना, तर असं हं. वाटायचं की महाराज वरून खाली उतरलेत का काय. आई गं. सगळ्यांना त्या फिलिंग होत होत्या. हो ना. एकट्या दुकट्याला नाही, सगळ्यांना होत होत्या. बापरे! साधी गोष्ट नाही. तिथे तिथपर्यंत पोहोचणे भाग्यवंताचंच काम हो, ताई. हो. नाही, महापुण्य असावं लागतं याच्यासाठी. तो अनुभव खूप म्हणजे खूपच छान होता तो. बापरे! खरंच ताई, तुम्हाला माझा खरंच इथून दंडवत नमस्कार आहे, की अशा ठिकाणी तुम्ही जाऊन आलात. पावलं तुमची नाही, फार पुण्यवान आहेत हो ताई. नाही, खूप आनंद, खूप त्या सगळ्यात जास्त ना तो आनंदच जास्त होत होता. ते खरंय, खरंय. खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष नसायचं. पण बरं. नुसता रात्री जरी आम्ही रात्रीची जी भजनं केली ना, रात्रीचा जप, तर एक असं वेगळ्याच अनुभूती यायच्या. असं हो, वाटायचं बाजूला सगळे देव लोक बसलेत का काय, असं सगळं म्हणजे हो. देवांची सगळं ब्रह्मांडच खाली आलंय. ब्रह्मांडच खाली आलंय का काय असं वाटत होतं. ते हो. जंगल आहे ना, आता समजा महाबळेश्वरचं इथे जंगल आहे आमचं, हो, 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 हो. आणि किंवा माथेरान, तर आपण जेव्हा फिरायला जातो आणि पुढे मागे जर गाडी नसली ना, आता हां. आम्ही जरी बऱ्याच वेळ जातो तरी पण भीती वाटते मग. जर पुढे बरोबर. मागे गाडी जर असली ना आणि हां. संध्याकाळचे 4 वाजले असेल ना, तर महाबळेश्वरमध्ये भीती वाटते. बरोबर, बरोबर. असं म्हणजे ते जंगल असतं ना, ते असं भुतासारखं वाटतं. खरंय, खरंय, खरंय. असं पण तिथे तसं बोलसर काहीच नसतं. वाटत नव्हतं. हां, तर तिथे ना ह्या जंगलात आणि हां. त्या जंगलात जमीन आसमानाचा फरक होता. बापरे! तिथे भीती म्हणून वाटतच नव्हती. हां. सुंदरच वाटत होतं. बापरे! तुमच्याकडे अनुभवांची फारच मोठी खाण आहे ताई, खाण. मग ते काय म्हणजे कसं असतं, जाणवायचंच ना, की हे जंगल एवढं सुंदर यांनी बनवलंय तरी कसं? खरंच महाराजांची फार मोठी कृपा आहे. हो, आणि शोध खूप. कसा लावला बघा ना ताई. त्यांनी शोध, हां, की त्यांना ती फुलपाखरं उडाली ना, हां. 1200 फुलपाखरं उडाली, की त्यांनी खाली वाकून बघितलं होतं. बरोबर, बरोबर. साधी गोष्ट नाहीये ही. आणि पूर्वी दत्त महाराज कसे तिथे प्रकट झाले असतील, कसं त्यांनी हे केलं काय असेल. त्यांचे नियोजन, हं. एका म्हणजे काय असतं ना, त्यांची पण काय एका प्रोसेस मधून दुसऱ्या प्रोसेस मध्ये जाण्याची हो. काहीतरी रचना असणार आहे ना. श्रीपाद श्रीवल्लभ गेले की नृसिंह सरस्वती अवतरले, हो. नृसिंह सरस्वती गेले की स्वामी अवतरले. हा, खरंच ना. दत्त काय महाराजांची रचना. रचनाच आहे ती त्यांची. अतिशय सुंदर अनुभव ताई तुमचा.
मी हा शेअर करते हा ताई. हो चालेल, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हम्म.